स्वयंपाकघरातल्या साध्या सोप्या वस्तू वापरून खूप प्रयोग करता येतात. केंद्रोत्सारी बलाचा हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला लागेल रंगीत पाणी, तेल, एक मोठी वाटी आणि थोडी सायकलची बॉल बेरिंग्स. सुरुवातीला 3 सारख्या लांबीचे दोरे वाटीवर सारख्या अंतरावर चिकटवून घ्या आणि त्यांना एक व्यवस्थित गाठ मारा. आता ह्या 3 दोऱ्यांना एका दिशेने भरपूर पीळ द्या. नंतर वाटीत थोडीशी बॉल बेरिंग्स टाका आणि वाटीवर उचला. पीळ सुटून पिळाच्या विरुद्ध दिशेने बाउल गरगर फिरायला लागेल आणि आतली बॉल बेरिंग्स बाहेरच्या दिशेने फेकली जातील. केंद्रोत्सारी बलामुळे ही बॉल बेरिंग्स बाहेरच्या दिशेने फेकली जातात. जितकी वाटी जोरात फिरेल तेवढं केंद्रोत्सारी बल जास्त आणि तेवढे बॉल्स जास्ती लांब जातील. थोडे बॉल्स तर वाटीच्या बाहेरच फेकले जातात. वाटीच्या कडेवर बॉल्स घर्षणामुळे तिकडेच थांबतात आणि बाउल थांबल्यावर पुन्हा बाउलच्या मध्यभागी येतात. आता थोडा वेगळा प्रयोग करून पाहू. वाटीत थोडंसं रंगीत पाणी घ्या आणि त्यातच थोडं खायचं तेलही ओता. तेल आणि पाण्याची घनता वेगळी असते. तेलाची घनता कमी असल्याने ते पाण्यावर तरंगतं. आता पुन्हा आधीसारखाच दोऱ्याला पीळ द्या आणि मग वाटी सोडा. पहा, वाटी गरगर फिरू लागतेच आणि पाण्याची घनता तेलापेक्षा जास्त असल्याने ते वाटीच्या कडांकडे फेकलं जातं आणि तेल मात्र थोडंसं आत राहतं. अशा आपल्याला 2 वेगवेगळ्या रिंग्स दिसायला लागतात. बाउलच्या मध्यभागी तेल किंवा पाणी काहीच नसल्याने तो रिकामा बाउलचा पांढरा भाग आपल्याला दिसतोय. बाउलची गती फिरण्याची कमी झाल्यावर तेल आणि पाणी थोडं परत मध्यभागाकडे सरकायला लागतं आणि बाउल पूर्ण थांबल्यावर ते पुन्हा पहिल्यासारखं एकत्र येतं. खूप जोरात जर आपण बाउल फिरवला तर पाणी सुद्धा बाउलच्या बाहेर पडू शकेल. स्वयंपाकघरात नेहमी मिळणाऱ्या वस्तू वापरून घरच्या घरी हा प्रयोग करता येईल.